सोलापुरात महाराष्ट्र राज्य वडार समाज संघाने काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणितीताई शिंदे यांना पाठिंबा देण्यात आला आहे। शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन वडार समाजाने ही घोषणा केली। आमदार प्रणितीताई शिंदे यांनी वडार समाजाचे अनेक प्रश्न सोडवले आहेत। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडार समाजाला 10% आरक्षण देण्याची घोषणा सोलापुरात केली होती, परंतु त्यांची अंमलबजावणी झाली नाही। केवळ घोषणा देतात, त्यासाठी त्यांना आम्ही कायम पाठिंबा द्यायचा का? प्रणिती शिंदे यांनी रिॲलिटीचा प्रश्न सोडवला व ते कायम प्रश्नांवर बोलत राहतात। यापुढे समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी त्या प्रयत्नशील असल्याने या लोकसभा निवडणुकीत वडार समाज संघाने प्रणितीताई शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे। नमस्कार। आज सोलापूर शहरातील आमच्या विविध भागात राहणारे प्रमुख मान्यवर, माजी नगरसेवक, पंच कमिटी सदस्य, महाराष्ट्र राज्याचे आमचे संघटनेचे अध्यक्ष पवार साहेब आणि सगळे आमचे प्रमुख मान्यवर मंडळी वडार समाजातील सगळ्यांनी एकत्रित येऊन सगळ्यांनी असा निर्णय घेतला की येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार माननीय आमदार प्रणितीताई शिंदे यांना बिनशर्त आम्ही वडार समाजाकडून पाठिंबा देत आहोत। पाठिंबा देण्याचं प्रमुख कारण आहे की प्रणितीताईंनी मागच्या 15 वर्षात केलेलं काम, सामान्यातल्या सामान्य प्रश्नांना विधानसभेत उठवलेला आवाज आणि आम्हाला येणाऱ्या काळात विश्वास आहे की आमच्या समाजाच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत, ज्या मागच्या 10 वर्षांपासून प्रलंबित आहेत, त्यांना न्याय देण्याचं काम माननीय आमदार प्रणितीताई शिंदे करतील आणि येणाऱ्या काळात वडार समाजाला न्याय द्यायचं काम ते करतील। याच एक हेतूने आणि अपेक्षेने सोलापूर जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य तून वडार समाजाच्या विविध संघटना आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही महाविकास आघाडी पाठिंबा जाहीर करत आहोत। आज कोल्हापूर मधून आमचे मुकुंद पवार साहेब आलेले आहेत, जयसिंगपूर मधून गाडीवडार साहेब आलेले आहेत, लातूर मधून आमचे काही पदाधिकारी आले आहेत, बाबूरावजी शेजाळे आलेले आहेत आज, आणि सोलापुरातील सोरेगाव, कोंडी आणि 13 ज्या आमच्या वस्त्या आहेत, मड्डी वस्ती आहे, बुधवारपेठ आहे, पात्रुल चौक आहे, रविवारपेठ आहे, अशोक चौक आहे, साईबाबा चौक आहे, शास्त्री नगर, नीलम नगर, स्वागत नगर, सगळ्या भागातले प्रमुख मान्यवर आणि माजी नगरसेवक वगैरे सगळे उपस्थित आहेत। धन्यवाद। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।